समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। गेल्या 9 वर्षांमध्ये कोणत्याही सुविधा न झाल्याने लोकांच्या मध्ये उद्रेक आहे। पाण्याची समस्या गंभीर आहे। अनेक ठिकाणी बोर काढण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे। म्हणजे पाण्यासाठी कर्ज काढावे लागते यासारखी वाईट अवस्था कुठेही नसेल। पाण्यासाठी लोक कर्जबाजारी झाले आहेत। यामुळे लोकांच्या मध्ये परिवर्तन करण्याची भूमिका आहे। त्यामुळे प्रचारादरम्यान आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। अंगणवाडीची दुरावस्था आहे। काही ठिकाणी अंगणवाडी नाही तर काही ठिकाणी अंगणवाडी शिक्षिका नाही। त्यामुळे महिलांना पायी चालत जाऊन आपल्या मुलांना इतर अंगणवाडीमध्ये शिक्षणासाठी घालावे लागते। त्यामुळे महिलांना देखील बदल हवा आहे। हा सर्व विकास भाजपच करू शकते असा त्यांना विश्वास आहे, असे मत पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या भाजपा व मित्र पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सोनालीताई सागर नलवडे यांनी व्यक्त केला। त्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार व योगिता रामानंद पाटील यांच्यासह काढण्यात आलेल्या प्रचार फेरी दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होत्या। यावेळी बोलताना सागर कांबळे म्हणाले की आमच्या समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे। स्मशानभूमीच्या मुद्द्यावरून अनेक निवडणुका लढल्या गेल्या, परंतु स्मशानभूमी पूर्णत्वास आली नाही। हा स्मशानभूमीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी व या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी ही उमेदवारी स्वीकारली आहे। या प्रभागातून भाजपा उमेदवारांना चांगला प्रतिसाद आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे। यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष रामानंद पाटील, ओबीसीचे शहराध्यक्ष सुभाषराव दाजी सुतार, टीना चव्हाण, सुनील मोहिते, चंद्रकांत पाटील सर, तुलसीदास खारगे, सुनीता खरगे, कांता कुंभार, वनिता मोहिते, हनुमंत मोहिते, वसंत भाऊ पाटील, प्रफुल्ल पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी सोनाली सागर नलवडे, भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख, संग्रामभाऊ देशमुख आणि शरद भाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे उमेदवार भाजप पक्षाकडून आम्ही उभे राहिलेलो आहोत। आपले सागरदादा कांबळे आणि योगिताताई पाटील हे वॉर्ड क्रमांक 3चे उमेदवार आहेत। तर आता मी बरेच वॉर्ड कंप्लीट केलेत माझे प्रचाराच्या दरम्यान। तर तिथं बऱ्याच समस्या आहेत की एकतर मूलभूत गरजा ज्या आहेत गावाच्या त्याच त्यांच्यापर्यंत पोचलेल्या नाहीत। जसे रस्ते, पाणी, ओपन गटारी आहेत, सगळीकडे दुर्गंधी आहे, स्वच्छता कुठेही नाही आहे, स्ट्रीट लाईट नाही आहेत। अक्षरशः आम्ही प्रचार करताना आमच्या मोबाईलचे टॉर्च काढून आम्ही प्रचार केलेला आहे। कुठेही रस्त्यांची तर इतकी दुरावस्था आहे की चालताही येत नाही। तिथली लोक कशी राहत असतील आणि त्यांच्या मुलाबाळांना किती त्रास होत असतील। रात्रीच्या अपरात्रीचे जे पुरुष कामावर येतात ते कसे जात असतील। तरुण मुली असतात, महिला असतात, कामासाठी, रोजगारासाठी, शिक्षणासाठी बाहेर पडतात। त्यांनी कसं जायचं आणि यायचं ह्याचा सगळा विचार एकंदरीत ह्याच्या अगोदरच राहिला होता, पण त्या 9 वर्षात कुणीही त्यांचा विचार केलेला नाही। त्यांच्या मनात त्याचा उद्रेक आहे, त्यांचा संताप आहे त्याच्यासाठी। पाण्याची व्यवस्था, पाण्यासाठी तर महिना कितीतरी दिवस आम्ही असं प्रभाग फिरलाय की तिथं 15-15 दिवस पाणी आलेलं नाही। अक्षरशः ते बोरचं हे काढण्यासाठी त्यांनी लोन काढले, म्हणजे पाण्यासाठी कर्ज काढावं लागतं। हे माणसांना की ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था कुठे नसेल की पाण्यासाठी आता लोक कर्जबाजारी झालेत, अशी हे पलूसची अवस्था आहे। त्याच्यासाठी लोकांच्या मनात बदल करण्याची इच्छा आहे। तर त्यांनी आम्हाला प्रतिसाद इतका छान दिलेला आहे गावाने की त्यासाठी मी पहिला पलूस नागरिकांचे आभार मानते की इतका छान त्यांनी प्रतिसाद दिला। महिलांना रोजगार, लहान अंगणवाडीच्या पण दुरावस्था आहेत, बऱ्याचशाच अंगणवाडीच्या दुरावस्था आहेत। एक प्रभागात अंगणवाडीच नाही आहे। सरकारने त्यांना जागा दिली आहे, अंगणवाडीची सोय आहे, पण तिथं अंगणवाडी शिक्षिकाच नाही आहे। तिथली लहान मुलं कितीतरी त्यांची आई लहान मुलांना घेऊन पायी चालत जाते का तर ते मुलांच्या शिक्षणासाठी। त्यासाठी त्या महिला इतक्या त्यांचा उद्रेक आहे मनात ते की त्यांना बदल हवा आहे। आता भाजपच हा बदल करू शकतो हा त्यांचा विश्वास आहे आणि सगळ्या नागरिकांनी असं मत आहे की हा भाजपशिवाय विकास गावाचा होऊ शकत नाही। त्यामुळे त्यांनी आम्हाला साथ द्यायचं ठरवलं आहे पुरस्काराने, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते। धन्यवाद। नमस्कार, मी सागर बाळू कांबळे, मी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 3साठी नगर परिषद उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि निवडणुकीसाठी उभा राहिलेलो आहे। आज मी माझं उमेदवारी घेण्याचं कारण असं की आमच्या समाजात स्मशानभूमीचा प्रश्न आहे, जो
लोकांचा 10-15 वर्ष किंवा एक मी म्हणतो 70 वर्ष झाले की स्मशानभूमी हे फक्त आश्वासन देऊन इलेक्शन लोकांनी बाहेर काढलेलं आहे. पण हे आश्वासन न देता मी तो स्मशानभूमीचा मुद्दा पूर्णपणे संपवण्यासाठी मी आज इथं उभा आहे. तरी सर्व लोकांचा मला आशीर्वाद मिळावा हीच माझी इच्छा. नमस्कार. आज देशामध्ये नरेंद्रभाई मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र भाऊंचं सरकार आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते पृथ्वीराज बाबा देशमुख, संग्रामभाऊ देशमुख, शरदभाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज पलूस नगर परिषदेची निवडणूक लढवत आहे. आज पलूसमध्ये आमचे नेते सर्जेराव अण्णा नलोडे, संजयभाऊ इसुगडे व सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, महिला भगिनी, माता आज आम्ही प्रभाग क्रमांक 3मध्ये प्रचार करत असताना आमच्या महिला उमेदवार नगराध्यक्षपदाच्या सोनाली वहिनी, माझ्या मिसेस अर्चना पाटील उर्फ योगिता आणि आमचे सागरभाऊ कांबळे ही कमळ चिन्हावर लढवत आहेत. ही आपला नगर परिषदेचे इलेक्शन अंतिम टप्प्यात आलेले आहे. प्रचाराचे 5 ते 7 दिवस राहिलेले आहेत. प्रभाग क्रमांक 3मध्ये आमच्या 3 फेऱ्या फिरून झालेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 3 जर आपण बघितला तर हा प्रभाग खरा भूमिपुत्रांचा प्रभाग आहे. इथून मोठ्या मोठ्या नामांकित लोकांनी याच्यापूर्वी निवडणुका लढवलेल्या आहेत. त्या प्रभागामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे जे पुरातन काळापासून आहे, पण त्या ह्या मंदिराला पहिल्यापासून शासनाचा कधी निधी मिळाला नाही. आज जे मंदिराचे जे चांगलं रंगरूप आलं आहे ते गावाच्या लोकवर्गणीतून आलेलं आहे. आज आमचे नेते सर्जेराव अण्णा नलोडे त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात त्या रंगकामाचं पैसे देऊन हे केलेलं आहे. असे दानशूर व्यक्तिमत्व ह्या प्रभागाचा मदत करत आहेत. पण राजकीयदृष्ट्या जर बघितलं तर हा प्रभाग मागासलेला आहे. या प्रभागामध्ये सगळ्यात जर काही मोठी समस्या असेल तर धोकादायक इमारती. ह्या इमारती जवळजवळ 100-125 वर्षापूर्वीच्या त्या याच्यापूर्वी ह्या प्रभागातील 2 इमारती पडून 4 ते 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. पाण्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. नागरिकांचा अतोनात हाल होत आहे. जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या 3 उमेदवारांना प्रभाग क्रमांक 3मधून जर निवडून दिलं तर भारतीय जनता पार्टी तुम्हाला जबाबदारीनं सांगते हे प्रश्न 100% मिटवणार. आणि जर मिटवलं नाही तर इथून पुढचं कधी आम्ही ह्या प्रभागात तुमच्यासाठी मत मागायला येणार नाही. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.